प्रेशर ऑफ म्हणताय का? प्रेशर ऑफ चालेल चालेल, द वगैरे काय नको. हा चला, प्रेशर ऑफ लिक्विड. याचा अर्थ लिक्विड प्रेशर टाकणार आहे, एक्झर्ट करणार आहे, बरोबर आहे की नाही? मग आता का कसं काय हे सगळं व्यवस्थित बघूया, मॅथमॅटिकल अनालिसिस करूया, सगळं एकदम शांत डोक्याने समजून घेऊया. आणि हे मुळात तेवढं सोपं असतं. फिजिक्स सारखा फंडामेंटल 2-4 मूलभूत गोष्टींवरती डिपेंड असणारा सब्जेक्ट आहे. थोडस कुठेतरी मॅथमॅटिकल अनालिसिस त्रास देईल तुम्हाला, पण त्याच गोष्टी रिपीट असतात. आता एक साधी सोपी गोष्ट बघा, की प्रेशर फाइंड आउट करायचंय आणि हे प्रेशर कुणामुळे असणार आहे? लिक्विड. लिक्विडला तुम्ही नाव काय दिलेलं आहे? फ्लुइड ना. मग मजा अशी आहे की बाबा काय असेल हे, रिझन काय, वगैरे 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 वगैरे. तर एकदम छोट्या छोट्या गोष्टी. आता मी डायग्राम वगैरे याला घेत नाही, कारण पुढे मला ज्यावेळेस मी ऍक्च्युअल कॉलम बनवणार आहे, लिक्विड कॉलम, त्यावेळेस ते लागणार आहे. तर आता शांत डोक्याने बघायचंय की माझ्याकडे आहे लिक्विड. काय आहे रे बाबांनो? लिक्विड. लिक्विडला तुम्ही काय म्हटलं? व्हेरी गुड. लिक्विड म्हणजे हे आहे, वन टाइप ऑफ फ्लुइड आहे, बरोबर आहे ना? मग आता तुम्हाला हेही माहित आहे की आता जे लिक्विड आहे ते रेस्ट मध्ये असेल का मोशन मध्ये असेल? रेस्ट मध्ये. कारण चॅप्टर कुठला चालू आहे? हायड्रोस्टॅटिक चालू आहे. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड पहिल्याच दिवशी म्हटलं, त्याच्यातला कुठला चालू झालाय? म्हणजेच आमचं फ्लुइड कसं आहे, म्हणजे आमचं लिक्विड कसं आहे, म्हणजे आमचं पाणी कसं आहे? रेस्ट मध्ये आहे. क्लिअर आहे? मग तुम्हाला हेही माहित आहे, जेव्हा आमचं लिक्विड रेस्ट मध्ये असेल तेव्हा ते काय टाकेल? पण कसला फर्स्ट? व्हेरी गुड. मग जे अपेक्षित आहे तेच काय, आणि एकदम छोट्या छोट्या स्टेपने. असं काही एकदम मुळात फिजिक्स अवघड नाहीच आहे, बनवलाय बनवणाऱ्यांनी. तसं लय अवघड असतो, असं असतं तसं असतं. मग आता हे काय टाकणार आहे? फोर्स. तर तुम्ही कसला म्हणलात? परपेंडिक्युलर फोर्स टाकणार आहे. पण तुम्ही लोकांनी या परपेंडिक्युलर फोर्सलाच नाव दिलं होतं. व्हेरी गुड. मग आता काही लोक म्हणतील की ते लिक्विड काय टाकेल? थ्रस्ट. किंवा ते लिक्विड काय टाकेल? परपेंडिक्युलर फोर्स टाकेल. इथपर्यंत सगळं कळालं. मग बाळांनो, प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं? तर तुम्हाला आम्हा सगळ्यांना ही कॉन्सेप्ट कळायला पाहिजे की त्या लोकांना प्रेशर म्हणजे नेमकं काय सांगायचं. तर काय सांगतील बरं? तर साध्या सोप्या भाषेमध्ये प्रेशर 2 वेगवेगळ्या क्वांटिटीचं रिलेशन देत असतं. किती क्वांटिटीचं? त्याच्यापैकी एक क्वांटिटी म्हणजेच परपेंडिक्युलर फोर्स असतो. काय असतो? ज्याला तुम्ही लोक काय म्हणता? थ्रस्ट म्हणता. आणि दुसरी गोष्ट असते एरिया. काय असते? मग प्रेशर मध्ये नेमकं काय असतं? तर साधी सोपी गोष्ट, एक रिलेशन असतं. काय असतं बाळांनो? एक रिलेशन असतं. कसलं रिलेशन असतं? तर आपल्या भाषेमध्ये प्रेशर आपल्याला समजून सांगत असतं की किती फोर्स टाकला, किती फोर्स टाकला. आणि दुसरी गोष्ट असते किती जागेवर टाकला. लक्षात आलं का? समजलं का रे बाळांनो? मग असं रिलेशन सांगणारी कॉन्सेप्ट काय असते? प्रेशर असते. मग प्रेशर मध्ये नेमकं काय केलं जातं? तर 2 वेगवेगळ्या क्वांटिटीचं रिलेशन फाइंड आउट केलं जातं. मग आता मी ठरवलं होतं डायग्राम नाही काढायची, पण डायग्राम काढल्यामुळे जर तुम्हाला थोडं चांगलं कळत असेल तर डायग्राम ड्रॉ करूया आपण. तर मजा बघा. आता सगळ्यांना माहित आहे की याला काय म्हणायचं. थोड्या वेळासाठी आपण ते स्पेशल आपलं हे बघूया. बघू ना, तुझ्या डोक्यात ठेव आता. चालतंय का? आता माझं याच्यात काय होतायचं, आपण आपल्याकडे आहे का तेवढं? चांगली गोष्ट आहे. उन्हाळा असताना आहे म्हणे पाणी पाणी पाणी. हा बस बस, तेवढं मागे म्हणताय तुम्ही. चालतंय. मग हे आहे तुमच्या भाषेत लिक्विड म्हणजेच फ्लुइड, बरोबर आहे ना? मग हे फ्लुइड हा वॉटर मॉलिक्यूल याच्या दुसऱ्या वॉटर मॉलिक्यूल वरती कसा फोर्स टाकेल? म्हणजे ह्या लेअर याच्यावर 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 असं करत 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 इथं जो वॉटर मॉलिक्यूल आहे, इथं 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 या ठिकाणी, हा याच्या डोक्यावरती जेवढे काय आहे ते सगळ्याच्या सगळे याच्या डोक्यावर, म्हणजे याच्यावर काय टाकत असेल? परपेंडिक्युलर. सिमिलरली याच्या शेजारी पण कोणतं असेल, याच्या शेजारी पण कोणतं असेल. म्हणजे याचा हे सगळं पाणी याला काय म्हणलं होतं काल? जोरात सांगा रे बाबांनो. एक्स आणि वाय, त्या पातेलाचा बॉटम आहे ना,
म्हणजेच तुमच्या लक्षात आलं की एक्स वाय काय आहे तर बॉटम आहे. मग या बॉटम वरती हे सगळ्याच्या सगळं लिक्विड काय टाकणार आहे तर तुम्ही म्हणलात परपेंडिक्युलर. व्हेरी गुड. आणि मग या परपेंडिक्युलर फोर्सला त्यांनी दुसरं नाव काय द्यायला सांगितलं? जोराड. आता हा सगळा परपेंडिक्युलर फोर्स कशावर पडलाय तर तुम्हीच म्हणला तो कशावर पडलाय? बॉटम वरती. मग बॉटम म्हणजे काय असेल बाबून एक प्रकारचा, बरोबर आहे की नाही? मग हे जेव्हा आम्हाला कळतं, मग हे सगळं जे समजलेलं असतं तेच फक्त आम्हाला थोडस मॅथमॅटिकली लिहायचं असतं, कारण फिजिक्स हा क्वांटिटेटिव्ह सब्जेक्ट आहे. कसला? संख्यात्मक आहे. तिथं प्रत्येक गोष्टीला काय लागतं तर एक चांगला फॉर्म्युला, चांगलं युनिट, चांगलं डायमेन्शन्स वगैरे वगैरे असलं असतं फिजिक्स मध्ये. याच्या बाहेरचं काय नसतं. मग तुम्हाला आता प्रेशर समजून घेण्यासाठी अगोदर हे सगळं समजून घ्यावं लागलं की या बॉटमवरती आता कुठलंही तुम्ही पातेलं घ्या, कुकरचा डबा घ्या, ताट घ्या किंवा ही जमीन घ्या, सगळ्यांचा आपला एरियाच घ्यावा लागतो ना. आपण जर एक सतरंजी आणली, एक चटई आणली, एक बेड आणला, किती बाय कितीचाच विचारतात ना. टीव्ही आणला, किती बाय कितीचा. प्लॉट घेतला, किती बाय कितीचा. जमीन किती आहे म्हणतात. मी म्हणलं माझी जमीन इतकी आहे ना, इतकी आहे ना. किती आहे तर मी म्हणलं मोजताच नाही. ते म्हणलं कसं काय? मी म्हणलंय बघा ही माझी जमीन आहे, ही जमीन आहे आमची. वर काय मोजायचंय मोजा म्हणलो. वर 2 लाख किलोमीटर, 10 लाख किलोमीटर, 50 लाख किलोमीटर माझीच आहे तिथं वर. वर बरं का, वर. बाजूला ते बाजूच आपलं नाही, वर आपलं आहे. असं जमतं का? नाही ना. जमीन किती एकर आहे लगेच म्हणतात किती बाय कितीचा तुकडा आहे असं बोलतात. मग जिथं एरिया कॉन्सेप्ट महत्वाची आहे तिथं तुम्ही बघा ना, या पातेलाचा जो एरिया आहे त्याच्यावरती काय पडलाय? थ्रस्ट पडलाय. म्हणजेच कसला फोर्स पडलाय? बरोबर आहे की नाही? मग मी परपेंडिक्युलर फोर्सच्या ठिकाणी थ्रस्ट हा शब्द वापरला तर चालेल का? मग एवढी सगळी बडबड जर ऐकली, समजली, सगळं झालं असेल तर मला असं वाटतं आता तुम्ही सांगायला पाहिजे की बाबा प्रेशर काय असतं. तर तुमच्या लक्षात आलं असेल. प्रेशर म्हणल्यानंतर तुमच्यातल्या काही लोकांना सांगता आलं पाहिजे की प्रेशर काय आहे बाबा. तर इंग्लिश मध्ये अगोदर सांगा, मराठीत सांगा, हिंदीत सांगा. हा प्राची. व्हेरी गुड. किती थ्रस्ट टाकला किती एरियावरती, बरोबर आहे ना. किती थ्रस्ट टाकला किती एरियावरती, किंवा दॅट इज द रेशो ऑफ 2 डिफरंट क्वांटिटीज म्हणलं तरी चाललं असतं. मग अगदी प्राच्यांनी सांगितलेल्या भाषेत आपण लिहायचा प्रयत्न करूया. तिला परत विचारूया की बाई नेमकं तू काय सांगितलंस, तसं अगदी लिहूया आणि पुन्हा त्याचं अनालिसिस करूया. हा प्राची कसं रे बाळा? चला मग आपल्या दररोजच्या सवयीप्रमाणे प्रेशर. आता हे प्रेशर डिफाईन करायचं ना, तर असं म्हणावं लागलं प्रेशर कॅन बी जोरात. तुम्हाला समजलेलं इथं मांडा जाऊ, बस वर्ड आहे, त्याच्या पुढे नको लय जायचं. 10 डेफिनेशन पैकी एखादी डेफिनेशन त्रास देईल सुद्धा नाही असं नाही, पण जे तुम्हाला कळलं तिथं मांडत जावा. नाही तर कोणी तर त्या डेफिनेशन साठी 2 वर्ष घालवलेले, आणि डेफिनेशन साठी 2 वर्ष घालवलेले आजूबाजूला ठिकाय माहिती ना तुम्हाला. काय केलं 11-12ला? काय नाही, डेफिनेशन पाठ करायचं होतं. माझं 12वी नंतर काय करायचं? पाठच कर. मग आता पण आता काय पाठ करतो तेवढं फक्त सांगा मला. प्रेशर कॅन बी डिफाइन्ड ऍज ऍज दी. आता इथं लिहितो बाबा परपेंडी, जागा कमी आहे, परपेंडिक्युलर म्हणलं फोर्स, आणि तुम्हाला ते करावं म्हणून ब्रॅकेट मध्ये काय लिहिलं मी? थर्स्ट. बरोबर आहे का? प्रेशर कॅन बी डिफाइन्ड ऍज द परपेंडिक्युलर फोर्स. पण कुठे टाकायचं आहे? पर युनिट एरिया. किती एरियावरती किती थर्स्ट पडला म्हणजेच परपेंडिक्युलर फोर्स पडला. त्याला आम्ही काय नाव दिलं? खरंच कळलंय का? मग प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं तर ते सांगत असतं किती फोर्स पडतो किती एरियावरती. आपण उदाहरण 1-2 घेऊया त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल हे असं असतं का. मग आता मला सांगा, जर तुम्हाला हे समजलंय आणि जर समजलं असेल तर मग आता इंग्लिश मध्ये कळलं. आता इंग्लिश मध्ये कळलं तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे विज्ञानाची सगळ्यात चांगली भाषा मराठी आहे का, हिंदी आहे का, इंग्लिश आहे का, कन्नड आहे? मॅथ आहे. सगळ्यात सुंदर भाषा कुठली आहे? आणि तुम्हाला मॅथ शिवाय ते चांगलं कळणार हे असं कळेल बाबा दोघांचं रिलेशन आहे काहीतरी वगैरे वगैरे. पण इथं असं कळेल सिन्स हे इंग्लिश झालं. मॅथ काय म्हणतो बघा? प्रेशर इज इक्वल टू दॅट इज द रेशो, बरोबर आहे की नाही, पर युनिट एरिया. म्हणजे खाली कोण आहे?
आणि वरती कोण आहे, परपेंडिक्युलर फोर्स, किंवा त्यालाच तुम्ही म्हणता थर्स्ट. बरोबर आहे की नाही? आणि मग असं कुठेतरी आपलं 8वीला किंवा 9वीला फॉर्म्युला झालेला असतो प्रेशरचा. पण त्यावेळेस आपलं हे समजलं नसतं की बाबा फोर्स नेमका कसा असतो. तर हा फोर्स कसा असतो, म्हणजेच याला थर्स्ट म्हणूया आपण, चालतंय का? मग आता सगळ्यांना माहिती आहे चांगलंच की या फोर्स युनिट काय असायला हवं, न्यूटन, आणि एरियाचं मीटरचा स्क्वेअर. मग प्रेशरचं युनिट काय असायला हवं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पण आपल्याला माहित आहे की प्रेशरसाठी पास्कल सायंटिस्ट आहे ना, त्यांनी खूप काम केलं. मग कुठेतरी आपल्यावरती जे उपकार केले त्या उपकाराची जाणीव पाहिजे ना. आणि एक लक्षात ठेवा बाळांनो, साधी सोपी गोष्ट आहे की जगात जेव्हा कुठली प्रगती झाली ना, जे काय तुम्हाला दिसतंय ना, नकळतपणे त्या सायंटिस्ट लोकांचे उपकार आहेत आपल्यावरती. तुम्ही मला सांगा, आज तुम्ही एवढ्या गरमीत बसलाय आणि डोक्यावरती फॅन चालू आहे, कुठं ना कुठं तुम्हाला असं वाटत असेल की अरे बाबा हा मायकल फॅरेडे, त्याने एवढं सांगितलं, असं केलं तसं केलं. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे, त्यांची आठवण म्हणून आपण काय करतो की बऱ्याच ठिकाणी आता फोर्सला युनिट कुणाचं नाव दिलं, न्यूटन सरांचं. मग प्रेशरला आम्ही नाव दिलं पास्कलचं. कुणाचं? मग कोणी जर तुम्हाला म्हटलं की 1 पास्कल म्हणजेच नेमकं किती आहे रे प्रेशर, तर तुम्ही काय म्हणणार, जर तुमची जागा किती असेल 1 मीटर स्क्वेअर, याचा अर्थ कळतो का? 1 मीटर स्क्वेअर असेल ना फरशीसारखा, लांबी प्रत्येक लेंथ किती 1 मीटरची ना, आणि तेवढ्या जागेवरती फोर्स किती पडत असेल, 1 न्यूटन. जर 1 न्यूटन एवढा फोर्स किती पडत असेल 1 स्क्वेअर मीटर एवढ्या जागेवरती, तर तिथं प्रेशर किती असेल 1 पास्कल. बरोबर आहे की नाही? समजतं का हे सगळं? आणि मग हे जर समजलं असेल तर आम्हाला चांगलं माहित असतं की पुढे असते याचं डायमेन्शनल अनालिसिस. 11वीला एकदा आलो की काही शिका, शेवटी डायमेन्शनल अनालिसिस करावं लागतं. मग तुम्ही मला सांगा, सिन्स प्रेशर मध्ये काय असते रे बाबांनो, फोर्स बाय एरिया. पण फोर्स म्हणजे काय असतो, तर आम्हाला एवढं शिकलो आम्ही, मास इंटू ऍक्सेलरेशन, आणि याचा मीटर. मग मजा अशी आहे की एम, पण इथं हे मीटर आहे, हे मास साठी. मग अशा चुका होऊ नये म्हणून डायरेक्ट आपण असं करूया, थोड्या वेळासाठी याला एरियाच म्हणूया. मग मास कशात वेळानो, किलोग्राम, ऍक्सेलरेशन मीटर पर डिवायडेड बाय एरिया मीटर. हा 1 मीटर आणि याच्यातला 1 मीटर कॅन्सल. मग हे असं होणार ना, किलोग्राम, आता हा खाली येणार म्हणजे मीटर इंटू सेकंड स्क्वेअर. मग याचाच अर्थ लेंथ, मास आणि टाइम म्हटलं. लेंथ किती वेळा आहे रे, मायनस एकदा खाली आहे ना, मास एकदा आणि टाइम. ह्या डायमेन्शन्स आहेत. याचा अर्थ काय झाला, तर तुमचं प्रेशर डिपेंड आहे, तुमचं प्रेशर अवलंबून आहे कुणावरती, लेंथ वरती, मास वरती. आणि कसं अवलंबून आहे तर वर बघा. लक्षात आलं का? एवढं सोपं असतं. कळलं मग सगळ्यांना? नक्की लक्षात आलं? आणि मग मुद्दा असतो की प्रेशर हे स्केलर आहे का वेक्टर आहे, हा मुद्दा असतो. तर सगळ्यांना एक गोष्ट कळायला पाहिजे की हे कसं असतं. मग काही शाणे डोके लावतील, म्हणतील सर त्याच्यात तर फोर्स आहे की, पण फोर्स कसला आहे. मग आता नीट बघा रे बाबा. नो समजा बाळांनो, कुठे गेलं आपलं ते भांड, हो चला 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 चला, समजा इथं आलो आणि थोड्या वेळासाठी जर आम्ही म्हटलं की इथं एक ऑब्जेक्ट ठेवलाय, काय ठेवलाय, तर आता हे लिक्विड सगळ्या बाजूने याच्यावर फोर्स टाकणार ना रे, बरोबर आहे का नाही. मग याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की प्रेशर म्हटलं की ते कुठल्या डायरेक्शनला असतं, तर ऑल पॉसिबल डायरेक्शनला असतं. मग सगळ्याच डायरेक्शनला असतं म्हणल्यानंतर तुम्ही एक स्पेसिफिक डायरेक्शन दाखवू शकता का, तुम्हाला डायरेक्शन दाखवता येईल का. मग त्याला दिशा दाखवताच येत नाही तर वेक्टर म्हणायला काय, म्हणजे वेक्टर म्हणण्यात काय अर्थ आहे का. म्हणून बाळांनो, भलेही तुम्हाला इथं दिसत असेल का रे प्रेशर मध्ये फोर्स असतो, फोर्स हा वेक्टर आहे आणि प्रेशर कसं काय स्केलर, तर कॉन्सेप्ट क्लिअर झाली का. मग तुमचं प्रेशर कसं असेल, स्केलर असेल, प्रेशरला डायरेक्शन नाही. खरं खरं समजलंय का. मग कुठलंही लिक्विड काय टाकत असतं, प्रेशर टाकत असतं. पण त्यासाठी त्याचा कुठला पॅरामीटर रिस्पॉन्सिबल असतो, जोरात, परपेंडिक्युलर फोर्स म्हणजे थर्स्ट ना. समजले का. मग बाळांनो, ह्या जगात हे सगळं प्रेशरशी रिलेटेड असतं. जे काही घडायला लागले ना ते खरं तर प्रेशरनेच घडतं. आता थोडस सिलेबसच्या बाहेर थोडस मी तुम्हाला सांगितलं, काल परवाचं एखादं एक्झाम्पल सांगितलं होतं.
की आपण इथं सुखासुखी आहोत आणि आपण माउंट एव्हरेस्टवर गेलो की आपला श्वास घ्यायला त्रास होतो म्हटलं. तर म्हणलं कस काय म्हणजे बाहेर आतमधलं जास्त आहे बाहेरचं कमी आहे, मग जास्त कडे कमी ओढायचं म्हणजे त्रासच होणार ना. मग परवाची चर्चा होती आपली. मग तुम्ही बेसिकली बघा किंवा ह्या प्रेशरचे ऍप्लिकेशन यूज वापर असं कुठं कुठं केला जात असेल तर बऱ्याच ठिकाणी बघा ना, कुठं प्रेशर वाढवायचं असेल तर कुठं प्रेशर असंच असेल ना रे. कुठं तर माणसाला पर्पजफुल प्रेशर वाढवायचं असेल तर कुठं तर प्रेशर. आता मला सांगा, शेतकऱ्यांची लेकर आहेत, शेतामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्रेशर वाढवावं लागतं बरं का. कुठं सांगतो, कुणाकडं स्प्रिंकलर ड्रीप इरिगेशन कुणाकडं आहे का रे शेतात? हात वर करा बरं. तर ठिकाण असलंच पाहिजे, त्याशिवाय आता सध्याची शेती होतच नाही. सगळ्यांकडेच असते ते. तुम्ही मला सांगा बरं, तुम्ही एक आवर्जून बघितलं असेल, समजा एक उदाहरण घेतलं मी. उदाहरण, आता हा मोठा पाईप आहे, एवढा मोठा पाईप आहे आणि याला हा छोटा पाईप जोडलेला असतो बरोबर का रे. हा मोठा पाईप आहे हा छोटा पाईप आहे. मग तुम्हाला हे तरी माहित असेल की हे जे सगळं चालतं, तुमचं स्प्रिंकलर असो ड्रिप इरिगेशन असो, हे सगळ्याच्या सगळं कशावरती चालतं? प्रेशरवरच ना. त्याला जर प्रॉपर प्रेशर दिलं तरच त्या पाईपातून पाणी बाहेर पडणार आहे. तुम्ही स्प्रिंकलर मध्ये बघितलं असेल की आता जनरली आपल्याकडे जे स्प्रिंकलर आहेत, तुम्ही कोणाला जरी विचारलं तर ते काय सांगतात की बाबा आता हे समजा हा तो पाईप आहे, इथून पाणी इकडे पण बाहेर पडणार आहे, इकडे पण बाहेर पडणार आहे. तुम्ही जर त्यांना सहज सांगितलं बाबा पाणी किती बाहेर पडणार आहे, तर मला असं वाटतं की अप्रॉक्सिमेटली इथून इकडे एक जवळपास 15 फूट आणि इथून इकडे 15 फूट असं ते सांगतात ना. म्हणजेच याला पाणी किती लांब फेकायचं बाबांनो? 15 फूट. त्याच्यापेक्षा जास्त फेकतात, पण एक सांगायला लागलो मी तुम्हाला. मग आता याचा अर्थ इथं पाईप आहे आणि ती भिंत आहे 15 फुटांची. इकडे त्याला किती लांब फेकायचे? 15 फूट. तिकडं 15, तिकडे 15, इकडे म्हणजे 15 फूट रेडियसचं सर्कल त्याला कव्हर करायचं असतं. मग तेवढ्या लांब फेकायचं म्हटल्यानंतर त्याला प्रेशर तेवढंच लागेल ना. सेम ड्रीपची एक छोटी नळी असते, पाईप असतो, त्यातून थेंब 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 पाणी पडतं. प्रॉपर प्रेशर असेल तरच ते पडेल ना. मग ह्या जगामध्ये कुठं तर प्रेशर वाढवायचं असतं, कुठं तर प्रेशर. अरे मजा बघा मजा. तुमच्यापैकी एखादी टाचणी, पिन किंवा नेल खेळा आहे का कोणाकडं? पिन टाचणी खेळायच्यापैकी काय आहे का? नाही, नसेल कोणाकडं ते नको. टाचणी टाईप हा चालेल, ते सुद्धा चालेल तसंही चालेल. हा चालेल, काय अडचण. पण हा ठीक आहे, काय अडचण काय अडचण. मला सांगा आता या केसमध्ये हा पुढचा जो काय आपण म्हणूया, याचं जे टोक म्हणूया आपण, याची एज म्हणूया, ही खूप 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 शार्प आहे ना. खूप शार्प आहे म्हणजे याचा एरिया खूप मोठा आहे का खूप छोटा आहे? नक्की ना. आता मला सांगा, खेळा माहिती तुम्हाला? खेळा आपण एक एक्झाम्पल घेऊया, पिन किंवा नेल म्हणूया. ह्या दोन्हीपैकी कोणाचं दूर उदाहरण घेऊया, खेळाचं किंवा एका पिनाचं एक्झाम्पल. तर खेळा म्हणलं तर बघा असं असेल ना रे. जनरली हे असं बऱ्यापैकी दाखवतात ना रे, आणि वरच्या बाजूला असं असतं ना. असाच खेळा बनतो ना, ठोकायचा खेळा रे. ड्रिलचा वेगळा असतो, त्याला स्वतः होल करत पुढे जावं लागतं, त्याचा भाग वेगळा आहे, ती वेगळी कॉन्सेप्ट आहे. हा ठोकायचा खेळा आहे. मला सांगा बरं थोड्या वेळासाठी, याचा एरिया मी A1 म्हटलं आणि इथे एकदम शार्प एज आहे, याचा एरिया A2 म्हटलं, कोणाचा एरिया जास्त दिसतोय? खूप मोठा एरिया असतो ना. मग ही टाचणी, ही पिन आपल्याला बसवायची किंवा हा खेळा ठोकायचा, थोड्या वेळासाठी ही जर टाचणी आहे म्हटलं तर आपण ह्या आपल्या बोटाने याला इथं दाबत असतो ना. मग हे याला इथं दाबतो आणि हे पुढे जातं ना असं. सेम मला असं वाटतं बेस्ट एक्झाम्पल पुढे मेडिकल मध्ये काही लोक वापरतील, इंजेक्शन. तेच करतो ना आपण इंजेक्शनला. बघा बोट ज्या ठिकाणी असतो तिथं खूप मोठा एरिया आणि जिथून इंजेक्शन घुसणार आहे तिथे एरिया खूप. मग हे काय केलं जातं तर तिथं आम्हाला प्रेशर काय करायचं असतं? वाढवायचं असतं. अगोदर वाढवायचं बघा, कोणा कमी करायचं बघा. आता तुमच्या लक्षात आलं एक एक्झाम्पल थोड्या वेळासाठी एक तुम्हाला समजावं म्हणून की इथला एरिया आहे 100. किती एरिया आहे? आणि इथला घेतला 1. असं होऊ शकतं का नाही रे बाबांनो? सहज होईल ना. तर एवढा मोठा खेळ आणि इथलं टोक, ह्याच्या 100 सहज बसतील ना. ठिपके एवढा मोठा असतो ना. हा मजा बघा. मग आता काही लोकांना युनिट स्टँडर्ड घ्यायचं म्हणून मुद्दा मीटर स्क्वेअर फक्त घेऊया. तेवढं मोठं नसतं, पण युनिट काहीतरी घ्यावं लागेल किंवा नाही बी घेतलं तर काय फरक पडणार नाही. पण याचा एरिया 100 आणि याचा म्हणजे याच्या कम्पॅरिझन मध्ये याचा एरिया 100 पटीने जास्त आहे. आता बघा तुम्हाला एरिया कळाला. आता समजा मी याच्यावरती फक्त 100 न्यूटन एवढा फोर्स टाकतो. किती न्यूटन एवढा फोर्स टाकतो? 100 न्यूटन एवढा फोर्स. मग आता याच्यावर टाकलेला 100 न्यूटन फोर्स इथे ट्रान्सफर होणार का नाही?
अरे मी इथं फोर्स टाकला इथं, म्हणजे तो तिथं जाणार ना, ट्रान्सफर होणार ना. मग हा इथं टाकलेला फोर्स इथं आला किती 100. आता मजा बघा, मग याचा अर्थ मी म्हणेल प्रेशर P1 म्हणजे या टोकाला A1 टोकाला या टोकाला किती प्रेशर आहे, तर फोर्स डिवायडेड बाय एरिया. बरोबर आहे का. मग 100 न्यूटन भागिले 100 म्हणजे किती झाला 1 न्यूटन पर मीटर, म्हणजे 1 पास्कल म्हणलं तर चालेल का, चालेल का. आता खाली प्रेशर कुठं सेकंड एजला किंवा या सेकंड एरियावरती, ते असेल फोर्स बाय त्याचा एरिया. मग एरिया A2, फोर्स तर सेमच राहिला ना ट्रान्सफर झाल्यामुळे. मग फोर्स किती आहे 100, एरिया किती आहे, मग इथं काय झालं 100 पास्कल. बरोबर आहे का. मग तुमच्या लक्षात आलं की एरिया बदलल्यामुळे काय झालं, तर प्रेशर आमचं 100 पटीने वाढलं बाळांनो. आणि प्रेशर वाढल्यामुळेच ती सुई ती इंजेक्शन आतमध्ये घुसत असते ना, किंवा तो खळामध्ये जात असतो ना. मग काही ठिकाणी लाईफ मध्ये आपल्याला प्रेशर वाढवायचे असतात. त्याचं मी सांगितलं तुम्हाला, ड्रीप इरिगेशन असेल, स्प्रिंकलर असेल, इंजेक्शन असेल, खिळा असेल, पिन असेल, अशा खूप साऱ्या ठिकाणी आपण काय करत असतो, प्रेशर वाढवत असतो. आपल्याकडे म्हणतात बोरवेलची गाडी आली अरे आली, किंवा हाय प्रेशरची गाडी म्हणतात की नाही, कारण त्याला तेवढं बाहेर काढायचं असतं, कचरा खाली फोडलेला कचरा काढायचा असतो ना. मग माणसाला कुठेतरी प्रेशर वाढवायचं असतं, तर ऍट द सेम टाइम माणसाला कुठेतरी प्रेशर कमी पण करायचं असतं. आता कमी करायचं, आपल्या योगानं नोट्स मध्ये एक सुंदर उदाहरण पण दिले. त्याने एक उदाहरण दिलंय, त्याने सांगितलं की बघा, ते म्हणतात वुडन, आता बघू नका थांबा, वुडन और कॉन्क्रीट स्लीपर्स. तर आता जनरली हल्लीच्या काळामध्ये वुडन नाहीत भेटत कुठं तुम्हाला बघायला, पण तुम्ही जर रेल्वे ट्रॅक, रेल्वे पटरी माहिती तुम्हाला, ट्रॅक, रेल्वे ट्रॅक असं दाखवतात ना रे, हे असं बरोबर आहे काय, आणि याच्यावर ऍक्च्युअल रेल्वे जाणार आहे, पण याच्या खाली हे कॉन्क्रीटचं असं टाकलेलं असतं, कॉन्क्रीटचे ब्लॉक टाकलेले असतात, त्याला स्लीपर्स म्हणतात. आणि त्याच्यावर ही रेल्वे, म्हणजे काय आपण म्हणूया त्याला, स्टीलची पटरी आहे आणि त्याच्यावर रेल्वे असणार आहे. तुम्हाला माहिती आहे त्याची जाडी बऱ्यापैकी एवढी असेल, एवढ्या जाडीवरती एवढी मोठी ट्रेन. आता तुम्हाला माहिती आहे कितीतरी हजारो टनांची ट्रेन असेल, तिचं कितीतरी वेट असेल, म्हणजे कितीतरी मोठा फोर्स पडतोय तो. एवढा फोर्स जर पडला एवढ्या छोट्या जागेवरती, तर सगळ्या ट्रेन त्या जमिनीत गाळात रुतल्यासारखं रुततील ना, पण तरी रुतत नाही. नेमकं असं काय होत असेल, तर तेवढ्या मोठ्या ट्रेनचं वेट म्हणजेच वन टाइप ऑफ काय असतो, आणि ती ट्रेन या ट्रॅकला त्याच्यावर आहे, म्हणजे तो फोर्स परपेंडिक्युलर ना, आणि तेवढा मोठा फोर्स बाळांनो. मग तुम्हाला माहिती आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय, मग ट्रेनचं सगळं वेट कशावरती जातं, तर या ब्ल्यू कलरच्या ट्रॅकवरती जातं ना. पण ट्रॅकच्या खाली काय असतं, तर तुम्ही बघितलं असेल एवढे मोठे सिमेंटचे हे टाकलेले असतात, काय म्हणतात त्याला, ब्लॉक्स टाकलेले असतात, बरोबर आहे की नाही. त्याला ते स्लीपर नाव दिलं त्यांनी, आणि त्याच्या खाली मग एवढी मोठी खड्डे टाकलेले असते, बरोबर आहे की नाही. मग ट्रेनचं वेट म्हणजेच फोर्स कशावर जातो, त्या ट्रॅकवर जातो. ते कुणाला ट्रान्सफर होतं, तर खालच्या ह्या येलो कलरच्या कॉन्क्रीटला म्हणजे ब्लॉकला जातो. त्याचं कुणाला जातं, खाली त्या मोठ्या खडे असते ना त्याच्यावर पडतं, त्याच्या खाली पुन्हा वेगवेगळं काय पुन्हा खाली ऍक्च्युअली जमीन येणार, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे तुमच्या लक्षात आहे. बरं आता ही आपली जी बिल्डिंग उभी आहे, तुम्ही कधी बघितलं कॉलम उभे करताना, बघितलं कॉलम भरताना तुम्ही बघितलं, खाली बॉटमला बघितलं कॉलमची विड्थ खूप जास्त असते, कुठं बॉटमला. म्हणजे बॉटमचा जर कॉलम तुम्ही बघितला तर माझ्या माहितीप्रमाणे तो असा असेल ना बाळांनो, हा समजा कॉलम आहे तर तो बऱ्यापैकी हा असा भरलेला असतो, बरोबर आहे का. मग आता तुम्हाला माहिती आहे ही बिल्डिंगचा सगळा लोड कशावरती येतो या, मग आता एवढा लोड याचा अर्थ टेन्शन, याचा अर्थ वन टाइप ऑफ फोर्स. आणि मग जर खूप कमी जागा असेल तर तुम्हाला माहित आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स बाय एरिया. जेवढा एरिया कमी तेवढं प्रेशर. मग जेवढा कॉलमचा जर आपण जो बेस आहे, फाउंडेशन म्हणतात त्याला, काय म्हणायचं, मग फाउंडेशन जर कमी केलं तर कमी जागेवर जास्त फोर्स पडल्यामुळे ते फाउंडेशन खाली जमिनीत रुतत जाणार ना, बरोबर आहे की नाही. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो, काही ठिकाणी खेड्यामध्ये प्रॉपर फाउंडेशन जे घेतलेलं नसतं, काळ्या मातीमध्ये जे घरं होतात ना, ते एका बाजूला खचतात वगैरे, आपण बघितलेलं असतं ते. मग हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे की एवढा मोठा लोड या कशावरती ट्रान्सफर केलेला असतो. म्हणजे इथं एरिया काय केला, वाढवला. एरिया वाढवला की प्रेशर काय झालं, आणि प्रेशर कमी झाल्यामुळे बिल्डिंग खाली जाईल का, बिल्डिंग खाली खचणार आहे का. ह्या सगळ्या गोष्टी का केल्या जातात कळतंय का. ताट बसा अगोदर, नीट फक्त बसून घ्या.
एकदम व्यवस्थितपणे बसणं अगोदर शिका चांगलं, बरोबर आहे का? तर तुम्हाला हे कळतंय का आपल्या डेली लाईफ मध्ये आपण कुठेतरी प्रेशर वाढवत असतो, कुठेतरी प्रेशर कमी करत असतो. आणि मला असं वाटतं की आपली पूर्ण बॉडीज प्रेशरमुळे चालते, माहिती आहे का तुम्हाला? ब्लड प्रेशर आपल्या बॉडीमध्ये तेच आहे ना. आणि एका मर्यादित लेवलपेक्षा जर कमी प्रेशर झालं तर त्याला बीपी लो होणे म्हणतात. काय म्हणतात? तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल, एखादा सिरियस अटॅक आला आणि अटॅक आल्यानंतर पेशंटची जर खरंच कंडिशन क्रिटिकल, मग ते सांगतात आपल्याला की पेशंट अटॅक येऊन गेलाय त्या पेशंटला, पण आणखी ब्लड प्रेशर जे आहे ना ते खूपच 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 कमी आहे. मग मी म्हणलं बाबा मला तर कळलं गेलं, माझं बायोलॉजी नाही, माझ्या लक्षातच येणं गेलं की ठीक आहे ना ब्लड प्रेशर कमी आहे, नेमकं काय होईल? तर तुमच्या लक्षात आलं असेल की जर त्या पाईपलाईन मधल्या पाण्याचं प्रेशर खूपच कमी होतं तर ड्रिपनं स्प्रिंकलरने ते पाणी येत होतं का, बरोबर पडत होतं का? आपल्या बॉडीत तेच राहील ना की जर ब्लडचं प्रेशरच कमी आहे तर ते सगळ्या ठिकाणी पोहोचणार का रे ब्लड? आणि जर ते सगळ्याच ठिकाणी नाही पोहोचलं तर तो माणूस जिवंत राहतो का? मग हेच तर तुम्हाला आम्हाला शिकायचं असतं ना. तुम्हाला आम्हाला हेच कळत नाही की नेमकं ती कॉन्सेप्ट काय आहे आणि कशी वापरली जाते. तर मला असं वाटतं की तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीनं प्रेशर समजलं आहे का? जोरात उत्तर देत जावा. प्रेशर अशी कॉन्सेप्ट आहे की प्रेशर मध्ये काय टाकलं जातं, कोणावरती? त्या पर्टिक्युलर एरियावरती. मग किती फोर्स टाकला, किती एरियावरती, किती फोर्स टाकला, किती, या दोघांचा जो रेशो असतो त्याला काय म्हटलं जातं? प्रेशर. लक्षात राहील का? प्रेशर. मग मॅथमॅटिकल अनालिसिस समजतंय का? एरिया वाढला की प्रेशर काय होतं? कमी. आणि एरिया कमी केला की प्रेशर. मग सुई आपण इंजेक्शन म्हटलं त्याला. इंजेक्शनची एक बाजू बघा, जिथं तुम्ही अंगठा ठेवताय, बोट ठेवताय, एरिया भरपूर असतो, पण दुसरीकडे जे आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट होणार आहे, आतमध्ये जाणार आहे, तिथे एरिया खूप. मग त्यांनी पर्पजफुली एरिया काय केला? कमी केला. एरिया कमी केला म्हणजे प्रेशर. काल परवा रंगपंचमी झाली ना, आणला होता ना मोठ्या पिचकाऱ्या. मग तुम्ही बघितलं असेल की ज्या बाजूला आपण शाफ्ट म्हणूया, बरोबर आहे ना, पिस्टन म्हणूया, ते पिस्टन जे ढकलणार आहोत त्याचा एरिया बऱ्यापैकी मोठा हातात बसेल असा, आणि जिथून पाणी बाहेर काढणार आहे ते होल एवढं छोटं ना रे. मग पिचकारीचं होल छोटं का ठेवलेलं असतं? प्रेशर वाढावं. प्रेशर वाढल्यानंतर ते पाणी काय होणार? लांब जाणार. एवढ्या छोट्या जर गोष्टी कळल्या तरच आहोत ना आपण सिलेबस मध्ये. खरं समजलंय का? नक्की कळालं? मग ऍप्लिकेशन वगैरे मी वेगळे घेत बसणार नाही. खरं समजलं नाही? मग जर हे समजलं असेल तर मला आता वेळेचं एकदा नियोजन लावू द्या.